भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीच्या प्रदेश संयोजकपदी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेश अध्यक्षाच्या बरोबरीचं हे एक वेगळं पद आहे ज्यांच्याकडे निवडणुकीची संपूर्ण राज्याची जबाबदारी असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कमी जागा का मिळाल्या याबाबत त्यांची एक वेगळी निरीक्षण आहे। त्या संदर्भात आपण रावसाहेब दानवे यांच्याशी बोलणार आहोत। दादा, बऱ्याचदा सध्या बोललं जातं की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फटका बसला, नक्की वास्तव काय? नाही, मी कालच स्पष्ट केलं आहे की राजकारणामध्ये या राज्यामध्ये कधी नाही एवढ्या घडामोडी घडल्या। एक तर 2019ला भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र निवडणूक लढली आणि जनतेनं जनादेश दिला, तो आमच्या बाजूने दिला। भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये यावं अशा प्रकारचा जनादेश दिला। आणि असं असताना सुद्धा ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्य घालवलं, त्यांच्या ध्येय धोरणाला विरोध केला, अशांच्या संगी जाऊन उद्धव ठाकरेने असंघाशी संगत केली आणि ऐन वेळेवर निकालाच्या दिवशी 3 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की माझ्यासाठी सगळे पर्याय खुले। याचा अर्थ आम्ही जरी तुमच्यासोबत लढलो असलो तर आम्ही कुठेही जाऊ शकतो असा निघाला आणि सहजरित्या ते त्यांच्याकडे गेले। आणि त्याच्यामुळं ते तिकडे गेल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं नाही। त्यानंतर मग काही दिवसांना एकनाथराव शिंदे आमच्याकडे आले, आमचं सरकार बनलं। मग अजितदादा पवार आले, मग आमचं सरकारमध्ये आणखी भर पडली। तर काही वर्तमानपत्रांनी किंवा चॅनल्सने असं म्हणलं की अजितदादा तुमच्यात आल्यामुळं तुमचं नुकसान झालं का, असा मला प्रश्न विचारला। मी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आल्यामुळं आमचं नुकसान नाही झालं, पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिल्यामुळं आमचं सरकार बनू शकलं, तिने आमचं नुकसान झालं। दादामुळं नुकसान झालं म्हणल्यापेक्षा अजितदादा यांनी उद्धव ठाकरे यांनी आमच्यात निवडून येऊन तिकडं गेले आणि त्याच्यामुळं सरकार न बनल्यामुळं राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला। त्याच्यात 2 शब्द समोर येतात। एक तर उद्धव ठाकरेंनी धोका दिल्यामुळं लोकसभेला तुम्हाला फटका बसला, की उद्धव ठाकरे तुमच्यापासून दूर गेल्यामुळे तुम्हाला फटका बसला? नाही, उद्धव ठाकरेंनी जो काही विचार घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना राज्यामध्ये काम करत होती, तो आमचा एक वर्ग होता। आमच्या विचाराशी बांधलेला जो वर्ग होता तो एकच विचार आहे आमचा दोघांचा, आणि तो वर्ग दूर गेल्यामुळं अर्थातच काही लोकांनी तिकडे गेले, काही लोक आमच्यासोबत राहिले। त्याचा परिणाम मतदानावर झालाच ना। म्हणजे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतात 2 ठिकाणी झाली ना समविचारी मतं। आता विधानसभेसाठी या संदर्भात काय रणनीती असणार आहे? काही रणनीती नाही आहे। आता जरी लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही, परंतु आत्ता राज्याचा अर्थसंकल्प आणि केंद्राचा अर्थसंकल्प जो सादर झाला आहे, यामध्ये ज्या काही लोककल्याणकारी योजना सरकारनं जाहीर केल्या, याचा परिणाम नक्कीच मतदारावर होणार आहे। एक तर शेतकऱ्याची वीज बिल माफ करा अशी मागणी 1990पासून होती। कोणतेही सरकार आलं त्यानं वीज बिल माफ नाही केलं। आत्ता आमच्या सरकारनं 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ केलं आहे। लाडकी बहीण योजना, या देशातल्या जेवढ्या काही महिला आहेत त्यांना पर मंथ 1,500 रुपये आम्ही आता देणार आहे। आणि काल जर आपण पाहिलं असेल तर केंद्र सरकारने आत्ता शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली। केंद्र सरकारने राज्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प मंजूर झाले। जालना जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा आहे। 140 किलोमीटर रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो आहे। आणि काल मनमाड, धुळे, इंदोर हा रेल्वे मार्ग मंजूर केला आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आत्ता राज्याच्या बजेटमध्ये आल्या आणि केंद्राच्या बजेटमध्ये आल्या, त्याचा परिणाम नक्की चांगला झाल्याशिवाय आपल्या मतदारावर राहणार नाही। आणि त्यामुळं शेवटी सरकार काय करतं याच्याकडे लोकांचं डोळे आहेत। पण आता या गोष्टीचा उतारा काय, तर काँग्रेसवाले राजकारण म्हणून हर गोष्ट राजकीय दृष्टीनं पाहतात। माझं म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पडला, कोणत्याही पक्षानं त्याचं राजकारण करू नये। जुळे मारो आंदोलन करू राहिले, यांच्या काळात पुतळे पडले नाही असं आहे का?
कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या तिथं पुतळा काढला गेला, कर्नाटकला पुतळा काढला गेला. काढले नाही आहे, हा पडला. पण माझं म्हणणं आम्ही पडल्याचं समर्थन करत नाही. आमच्या प्रधानमंत्र्यांनी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्याची माफी बी मागितली. पण तरी यांचं आंदोलन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालूच आहे. त्यामुळं हर विषयाला राजकारण न करता छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. आणि त्या ठिकाणी तो जो पुतळा पडला त्याबद्दल आमच्या प्रधानमंत्र्यांनी माफीसुद्धा मागितली. पण राजकारणासाठी राजकारण करावं, कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये. लोकसभा निवडणुकीवरती मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरंगे यांचा प्रभाव दिसून आलेला आहे. आता विधानसभेला सुद्धा मनोज जरंगे कधी उमेदवार देणार म्हणतात किंवा नाही, अशी त्यांची सगळी भूमिका आहे. तर विधानसभेला सुद्धा मनोज जरंगे फॅक्टरचा प्रभाव असणार आहे. त्यांचं मत आहे की ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. यावर काय भूमिका आहे? असं आहे, मराठा आरक्षणाचा लढा 1982ला सुरू झाला, आज नाही सुरू झाला. 82ला अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला आणि मोर्चा मंत्रालयावर नेला आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला आरक्षण देणार तर बरं, नसता मी या जगात दिसणार नाही. आणि सरकारनं मराठ्याला आरक्षण दिलं नाही, त्यांनी स्वतः गोळी मारून घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. 82पासून आत्तापर्यंत मराठ्याला आरक्षण द्या अशा प्रकारचा लढा चालू आहे. ह्या मधल्या काळात शरद पवार 4 वेळेस मुख्यमंत्री झाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण मराठ्याला आरक्षण नाही देऊ शकले. जर यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं तर हे 4 वेळेस शरद पवार आणि हे विलासराव देशमुखसुद्धा मुख्यमंत्री झाले, पण काँग्रेसनं आरक्षण दिलं नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्या टायमाला आरक्षण यांनी लावून धरलं पुन्हा. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते आरक्षण दिलं गेलं. ते आरक्षण चॅलेंज झालं. चॅलेंज झाल्यानंतर हायकोर्टात ते आरक्षण आम्ही टिकवलं. पण सत्तांतर झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. आत्ता पुन्हा आरक्षणाचा लढा सुरू आहे आमचं सरकार आल्याच्यानंतर. ठीक आहे, आमची स्वतःची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते आरक्षण कोणाचं काढून कोणाला नाही दिलं गेलं पाहिजे. पण आत्ता ज्यांना कोणाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा फायदा मिळाला त्या लोकांनी स्पष्टपणानं जाहीर सभेत सांगितलं पाहिजे की मनोज जरंगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून मागतात, तर आम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ, असं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जे कोणी असतील या नेत्यांनी हे आरक्षण आम्ही ओबीसीतून देऊ असं स्पष्टपणाने जाहीर सांगावं, नाही तर आपल्या जाहीरनाम्यात टाकावं. पण ते तर शरद पवारला सोलापूरला विचारलं तर शरद पवारांनी तर काचवर करून घेतले. आता त्यांना आरक्षण पाहिजे ना. आता आपले खासदार माझ्याविरुद्ध निवडून आले, यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितलं की मी आरक्षणाची मागणी लोकसभेत करणार आहे. मी 25 वर्ष खासदार होतो. कोणत्याही खासदारला एक लेखी स्टेटमेंट करतात अध्यक्षासमोर, त्याला उत्तरं देत नाही कोणी. 377 खाली एक स्टेटमेंट करतात, ते त्यात करतील मराठा समाजाला आरक्षण द्या. मी त्यांना सांगितलं असं नाही मागायचं. त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं स्टेटमेंट करा, तर ते मनोज जरंगे म्हणते ते आरक्षण आहे. नाही तर मराठ्याला आरक्षण द्या, मराठ्याला आरक्षण द्या, असं कसं मिळेल मराठ्याला आरक्षण? मागणी काय? मागणी करणाराची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. लोकसभेत असं म्हणलं पाहिजे यांनी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, किंवा त्यांच्या पक्षानं जाहीरनाम्यात टाकलं पाहिजे आता इंडिया आघाडीच्या. ते तसं करू शकत नाही. केलं तर आनंदाचे आम्हाला, पण आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा ह्याच्यात की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोघंही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाहीत असं थोडक्यात असं ते म्हणतात का? त्यांची मुलाखत घ्या, जशी माझी मुलाखत घेऊ राहील ना तशी त्यांची मुलाखत घ्या, माझ्या विरुद्ध निवडून आल्याची मुलाखत घ्या. ज्यांना कोणाला बेनिफिट मिळाला त्यांना मुलाखत घ्या की तुम्ही मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देणार आहे का, जी जरंगे पाटलाची मागणी ते त्यांना विचारा ना तुम्ही. थोडक्यात आमची भूमिका तर आम्ही स्पष्ट केली. थोडक्यात ते पण देऊ शकत नाहीत ओबीसीतून. नाही, माझा प्रश्न असा आहे की ते पण तुम्हाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाहीत आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की धक्का न लावता द्यायचे. मग ही ओबीसीची कोंडी फुटणार कशी? नाही, हे आता असं आहे, आरक्षण हा मुद्दा राजकारणाचा करू नये, याच्यामध्ये राजकारण आणू नये. सगळ्या पक्षांनी एकत्र बसावं आणि यातला मार्ग शोधावा की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आत्ता जे आरक्षण दिलं आहे आम्ही 10%, ते ओबीसीचं काढून नाही दिलं मराठा समाजाला. तुम्ही पाहता का, आत्ता पोलीसची भरती झाली,
या पोलीसच्या भरतीमध्ये EOWचं कॅन्सल केलं आहे की नाही. मग EOWची मार्कलिस्ट किती राहिले, खाली राहिले आणि OBC जास्त गेलेत. त्याच्यामुळं हे मराठ्याला आरक्षण देत असताना आत्ता जे आरक्षण आम्ही 10% दिलं आहे ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी राजकारण न करता एकत्र आले पाहिजे. आता आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा अजित पवारांकडे आणतो. अजित पवारांचा जो मुद्दा आहे तर तुमच्याच पार्टीतले काही लोक म्हणजे गणेश हाके असतील किंवा इतर काही आमदार किंवा नेते आहेत ते असं म्हणतात की अजित पवारांमुळे आम्हाला फटका बसलेला आहे किंवा त्यांनी आमच्यासोबत येणं दुर्दैवी होतं हेच त्यांनीसुद्धा बोललेत. आणि संघाचं जे मुखपत्र असलेला ऑर्गनायझर आहे त्यामध्ये सुद्धा ह्या संदर्भामध्ये बोललं गेलं होतं. ऑर्गनायझर मी वाचला नाही, पण गणेश हाके असू द्या, सावंत असू द्या, वैयक्तिकरित्या भावनेच्या आरी जाऊन आमचे किंवा त्यांचेही काही माणसं अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात, पण ती काही पक्षाची भूमिका नाही आहे, ती वैयक्तिक भूमिका आहे त्यांची. एखाद्या माणसाचा एखादा रोष असतो आपल्या स्थानिक मतदारसंघामध्ये, त्याचा तो रोष व्यक्त करतात, पण ती आमच्या पक्षाची भूमिका नाही आहे. आता नंबर 2 मुद्दा की तुमचा लोकसभेला पराभव झाला. आता अनेकांना असं वाटतं की अब्दुल सत्तार असतील, अर्जुन खोतकर असतील किंवा यांचा तुम्ही बदला घेणार. हे बघा, राजकारणामध्ये बदला घ्यायचा का नाही घ्यायचा हे प्रसंग ठरवतो. माझा पराभव झाला तो काही अर्जुन खोतकरमुळं नाही झाला, माझा पराभव झाला तो काही अब्दुल सत्तारमुळं नाही झाला. राजकारणामध्ये यश मिळाल्याच्या नंतर त्याचं श्रेय घेण्याची स्पर्धा लागत असते की माझ्यामुळे हे जिंकले. हे तर असे दिसू राहिले की अपयश आलं तर ते माझ्यामुळं अपयश आलं सांगू राहिले. माझा 1,09,000 मतांना पराभव झाला आणि शिल्लोडमध्ये मला 25,000 मतं कमी पडले, जालन्यामध्ये 16,000 मतं कमी पडले. ह्या दोघाची एक केले आणि हे जरी माझ्यासाठी झटले असते तरी माझा पराभव होणार होता. यांच्यामुळे थोडाच पराभव झाला. आता भोकरदन तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी, माझा मुलगा इथं आमदार, इथंही 900 मतांना मायनस आहे मी. मग याचाही बदला घेऊ. आता बदला कोणाचा घ्यायचा? त्यामुळे जनमताचा कौल आहे, जनमताचा कौलचा मी आदर केला आणि स्पष्ट सांगितलं की मी 5 वर्षे मोकळा राहतो, पक्षाचं काम करतो. ना मी राज्यसभा मागणार, ना विधान परिषद मागणार, ना मी विधानसभा लढणार. 35 वर्ष आमदार खासदार ठेवलं लोकांना मला. मी काय कोणाच्या दारात जाऊन काही मागायला थोडा बसलो. आता पक्षाने जबाबदारी टाकली माझ्यावर. विधानसभेच्या संयोजक महाराष्ट्रभर फिरणार आहे, पुन्हा पार्टीचं काम करणार आहे. पार्टीचं काम करण्याची संधी मिळाली या निमित्तानं मला. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला अपेक्षित नाही, मात्र मनोज जरंगे बऱ्याचदा तुम्हाला टार्गेट करतात. पाठीमागे सुद्धा ते बोलताना म्हणाले की रावसाहेब दानवेंचा पराभव केला, आता त्यांच्या मुलाचाही पराभव करणार. हे बघा, माझ्या मुलाचा पराभव करायला किंवा माझा पराभव करायला एकटे ते आहेत का? राष्ट्रवादी म्हणते आम्ही पराभव करणार आहे, काँग्रेसही म्हणतं आम्ही पराभव करणार आहे, शिवसेना बी म्हणते आमचा पराभव करणार आहे, आम्ही सुद्धा म्हणतो आम्ही काँग्रेसचा पराभव करणार. तुम्ही एकटा मनोज जरंगेवर का जाता? राजकारणामध्ये अनेक शक्ती एकमेकाच्या विरुद्ध असतात, समजलं का? त्यांना कोणीतरी मिसगाईड करतं आहे. पण माझं मत असं आहे की मनोज जरंगे काय म्हणले यापेक्षा मनोज जरंगेला कोणा बोलायला लावलं आणि कोणा काय फीड केलं ते पाहिलं पाहिजे. त्यांचा रोष काय आहे की माझ्यावर केस दाखल करायला लावली. आता ते चॅनलवर आल्याच्या नंतरच मला कळलं की त्यांच्यावर केस दाखल झाली. आणि जेव्हा मी विचारलं कोणती केस दाखल झाली यांच्यावर, तर ती केस मार्चमध्ये कुठंतरी बिना परवानगीचा जमावला म्हणून त्यांच्यावर केस दाखल झाली. म्हटलं काय केस आहे? मी जरा पोलीस स्टेशनला विचारल्यावर बाई केस कधी दाखल झाली? त्या काळातली केस तुम्ही आता कशी दाखल? ते साहेब तशी नाही आहे, केस त्याच टायमाला दाखल व्हायला आहे. पण आत्ता आम्हाला चार्जशीट दाखल करायचं आहे. ते चार्जशीट दाखल करताना जे कोणी आरोपी त्यांची सही घ्यावी लागते. आणि म्हणून एक महिला आहेत ज्या आंदोलनाच्या आहेत म्हणतात, त्यांनी ते फिडिंग केलं आहे. पण त्याच केसमध्ये माझा भारतीय जनता पार्टीचा सभापती आहे, त्याच केसमध्ये माझा त्याच गावचा सरपंच बी आहे, त्या गावचे माझे सारे कार्यकर्ते त्या केसमध्ये. मग आता ही केस जर मी दाखल करायला लावली असेल तर मी माझ्या सभापतीवर, माझ्या सरपंचावर किंवा अन्य लोकांवर कशा केसेस दाखल करू शकतो? मी सुद्धा कार्यकर्ते निर्माण केलेत आणि मी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यावर मी कशी केस दाखल करायला? त्यामुळं मनोज जरंगे म्हणले की यांचा पराभव करायचा हा शेवटी लोकांच्या हातात आहे. समजा करायचाच असला लोकांना तर ते जरी माझ्या बाजूने विरायले तरी पराभव होऊ शकतो. आणि समजा लोकांच्या मनात असलं, लोक विकासावर गेले तर लोक ठरवू शकतात. पण ते काय म्हणले एकटे त्याच्यावर कसं?
अनेक लोक म्हणते ना एकमेकाचा, आता मी पण म्हणतो काँग्रेसवाल्याचा पराभव करायचा आणि केला आहे, आम्ही काँग्रेसचा पराभव केला. राजेश टोपेला पाडलं नाही का मी निवडणुकीत? हां, पाडापाडी चालते ना, पण त्यांनी तेवढं एक वाक्य वापरल्यात, तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? तुम्हाला वाईट काय वाटू राहिलं? त्याच्यामुळं जशी काँग्रेस म्हणते, जशी राष्ट्रवादी म्हणते, तसे तेही म्हणले. त्याच्यामुळे आम्हाला काही दुःख नाही कोणी काही म्हणल्याचं. फक्त केसबद्दल आमचं असं म्हणणं की माझा सभापती, माझा सरपंच, त्या गावातले कार्यकर्ते, कदाचित त्या गावात एखादा कार्यक्रम झाला असेल त्या काळामध्ये आणि पोलिसचं काम आहे बेकायदेशीर जमाव म्हणून ती केस दाखल झाली, असं काहीतरी ते प्रकरण आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि ज्यांनी शिकायत केली त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मनोज जरांगेंचा हा गैरसमज दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न नाही केला? असं आहे, त्यांचे माझे संबंध तुलाही माहिती आहे कसे येतं. त्यांचे संबंध माझे संबंध नवीन नाही आहे. हां, त्यामुळं आता एका आंदोलनाची हे घेऊन ते जेव्हा चालले तेव्हा जनसमर्थन त्यांच्या पाठीमागे आहे. आणि शेवटी आग, पाणी आणि हवा याच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी माणसात बी ताकद आहे. आज माणसं आहे त्यांच्या पाठीमागं. त्यामुळे त्यांच्याबद्दल या काळात आम्ही कोणाला काही बोलणार नाही. तर होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट लिहावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.